मी अंतरा स्वादंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक अशी झटपट होणारी रेसिपी, ती म्हणजे पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या। ऐकून वेगळं वाटलं ना? या पुऱ्या खूपच छान लागतात, या झटपट होतात, मुलांना सुद्धा तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता। या पुऱ्या लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्या खाऊ शकता। खूपच छान पदार्थ आहे हा, तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण याची रेसिपी बघूया। एक पिकलेलं केळं, 1 कप गव्हाचं पीठ, 1/4 कप बारीक रवा। इथे मी बारीक रवा घेतला आहे, तुम्ही जाडा रवा घेतला तरीही चालेल। 1/4 कप गूळ, किसलेला गूळ घेतला इथे। 1 टीस्पून वेलची पावडर, 1 पिंच मीठ, तळण्यासाठी तेल आणि पाणी। आपण केळं सोलून घेणार आहोत। इथे आपण केळं आता स्मॅश करून घेणार आहोत। आपलं केळं स्मॅश करून झालेलं आहे। 1 कप कणिक, वेलची पावडर, गूळ, रवा आणि 1 पिंच मीठ। पिंच म्हणजे अगदी एवढ्या चिमटीत मावेल एवढंच मीठ घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, कुठलाही गोड पदार्थाचा जो गोडपणा असतो तो बॅलन्स होतो, म्हणून कुठलाही गोड पदार्थ करताना 1 पिंच मीठ हे घालावं। आता आपण हे सगळं मळून घेणार आहोत। आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे हे जरा घट्ट भिजवायचं आहे। त्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून पाणी घालणार आहोत। पाणी एकदम हळूहळू घालायचं आहे, एकदम ओतू नका, कारण ऑलरेडी आपण इथे केळं वापरले आहे, त्यामुळे त्याचा जो ओलावा असतो त्याच्यामध्ये कणिक भिजेलच, पण थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला। अजून थोडंसं पाणी घालते आहे मी, अजून 2 चमचे। हे बघा, आता आपली इथे कणिक भिजवून झालेली आहे। आता आपण ही कणिक साधारणतः 15 ते 20 मिनटं अशी झाकून ठेवायची, म्हणजे आपण जो ह्याच्यामध्ये रवा घातला आहे तो चांगला मुरेल। हे बघा, आपली इथे 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। कणिकही खूप छान भिजलेली आहे, आपला रवासुद्धा चांगला भिजलेला आहे। आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया। इथे मी छोटे छोटे गोळे तयार करते। हे बघा, साधारण आपली पुरी जेवढी असते त्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत। साधारणतः आपल्या या प्रमाणामध्ये 11 पुऱ्या होतात। इथे मी एक गोळा घेतला आहे। आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया। अगदी जाड पण पुरी लाटायची नाही आहे, जशा आपण नॉर्मल पुऱ्या आपण जशा करतो तशीच करायचे। हे बघा, आपल्या आता पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या तळायला घेऊया। आपलं तेल इथे तापलेलं आहे। आता आपण इथे पुऱ्या तळायला घेऊया। एक पुरी सोडायची, एकदम एका वेळेला 2-2 सोडू नका। हे बघा, आपल्या पुऱ्या छान अशा फुगत आहेत, कारण आपला रवा पण चांगला भिजला गेला आहे आणि कणिक पण छान मुरली गेली आहे। आपली पुरी छान झालेली आहे। आता मी काढून घेते। आता मी दुसरी पुरी टाकते। हे बघा, आपली ही पण पुरी खूपच छान झाली। हे बघा, आपल्या इथे पुऱ्या छान झालेल्या आहेत, मस्त फुगलेल्या आहेत। या खूप छान लागतात। तुम्हाला मी एक पुरी दाखवते। खूप सुंदर झाल्या त्या पुऱ्या। या तुम्ही नक्की ट्राय करून बघा, या खूपच छान लागतात खायला। या अजिबात तेलकट पण नाही आहे। आपल्या इथे प्लेटिंग करून छान झालेलं आहे। या पुऱ्या खूपच छान लागतात, खूपच मस्त आहेत। हा इव्हिनिंग स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता, कधीही तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना सुद्धा कधी तुम्ही या टिफिनमध्ये देऊ शकता। या अजिबात तेलकट होत नाहीत आणि केळं तर मुलांना खूपच आवडतं। तर केळ्यापासून जर असा काही पदार्थ तुम्ही मुलांना करून दिलात तर मुलं नक्की आवडीने खातील।
तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर डिश तुमची, डिश आमची। नमस्कार।